एकदा का तुम्ही माझ्या पद्धतीने केलेला असा व्हेज पुलाव घरच्यांना खायला घातला ना, तर घरातले तुम्हाला नेहमीच अशा पद्धतीने व्हेज पुलाव बनवायला सांगणार आहे बरं का. त्यासाठी काय करायचं, तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे मी आणि सोबतच 2 चमचे तूपही टाकले. ते गरम होऊन द्यायचं आणि लगेच बारीक चिरलेला कांदा त्यात टाकायचा आणि छान असं तळून द्यायचा. लगेच आले लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी टाकायची. ती छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची. मग त्यात 2 चमचे साखर टाकायची. साखरेने पुलावला एक स्वीटपणा येतो. ते सगळं छानपणे मिक्स करून द्यायचं. लगेचच हळद, मीठ आणि आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या. त्यात थोडासा पुलाव मसाला, धने पावडरसुद्धा टाकून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकून द्यायचं. झाकण ठेवून थोडं वेळ वाफवून घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं की पाणी जास्त घालायचं नाही, कारण त्या भाज्या अशा जास्त शिजतात. त्या थोड्याशा कच्च्या ठेवायच्या. भाज्या अजिबात जास्त गाळ करायचा नाही. त्यात मी 90% शिजवून घेतलेला बासमती राईस टाकला आहे. आता मी हा भात 2 बॅचमध्ये परतणार आहे, कारण मी छोट्या कढईमध्ये परतते आणि तुम्हाला जर तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही त्यात देखील परतू शकता. मी यामधील थोडी ग्रेव्हीसुद्धा आधी बाजूला काढून ठेवली होती. आता मी इथे खडे मसाले तांदूळ उकळतानाच टाकले होते, म्हणून मी तळताना टाकत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हेज पुलाव रेडी झाले आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे. मग मस्तपैकी प्लेटमध्ये घ्यायचा आणि छानपैकी त्याच्यावर ताव मारायचा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.